आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये विद्यार्थ्यांकडून झालेल्या 15 मोठ्या चुका 2026 मध्ये त्या पुन्हा करू नका. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जे भरती आहे 2023 मध्ये जे भरती झाली होती, विद्यार्थ्यांकडून मोठी चुका झाली होती. परंतु आता 2026 मध्ये जे भरती येणार आहे त्यामध्ये ते चुका पुन्हा करू नका. म्हणून हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. सगळ्यात अगोदर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी शहबाज शेख आणि तुम्ही पाहत आहात MPW लर्निंग सेंटर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आरोग्य विभागाच्या भरतीच्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहायला हवा. कारण प्रत्येक भरतीमध्ये काही विद्यार्थी खूप अभ्यास करूनही निवडले जात नाही. कारण त्यांच्याकडून अभ्यासात नाही तर तयारी आणि प्रक्रियेमध्ये काही चुका होतात. आज आपण अशाच 15 महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत, ज्या अनेक उमेदवारांकडून भरती प्रक्रियेदरम्यान होतात. जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमची तयारी अधिक मजबूत होईल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. नंबर 1, चूक क्रमांक 1, जाहिरात पूर्ण न वाचणे. अनेक विद्यार्थी फक्त व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर आलेल्या पोस्टरवर विश्वास ठेवतात, पण अधिकृत जाहिरात पूर्ण वाचत नाही. त्यामुळे पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे किंवा अर्जाची अटी समजत नाही. लक्षात ठेवा, कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी अधिकृत जाहिरात स्वतःच वाचा. मित्रांनो, जर ॲडव्हर्टाइजमेंट येते त्याला पूर्णपणे वाचायला पाहिजे. कारण की व्हॉट्सअपवर ते काय करतात, फक्त ते कट करून टाकतात. म्हणजे अपूर्ण माहिती असते. म्हणजे आपण त्याच्यासाठी एलिजिबल आहे का नाही हे आपल्याला माहीत नसतं. डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे हे पण आपल्याला माहीत नसतं. मित्रांनो, म्हणून जे पण आपण पोस्टसाठी अप्लाय करणार आहे तर पूर्ण ॲडव्हर्टाईजमध्ये पूर्ण वाचायचं का, काय काय आपल्याला जे एलिजिबल क्रायटेरिया आहे, आपण काय काय त्याच्यात आपण बसतं का, हे सगळा विचार करून अभ्यास करा. विचार करून ते पोस्टला तुम्ही पात्र आहात का, मग नंतरच ते तुम्ही काय करा, फॉर्म भरा. आता चूक क्रमांक 2, शेवटच्या दिवशी अर्ज भरणे. मित्रांनो, हे सगळ्यात मोठी चूक करतात मित्रांनो. कारण की उद्या भरतो, अजून वेळ आहे असे म्हणता म्हणता शेवटचा दिवस येतो आणि शेवट दिवशी मग त्या दिवशी वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असू शकतो किंवा इतर तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणून अर्ज शक्यतो लवकर पूर्ण करा. मित्रांनो, जेव्हा अर्ज म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट येते, मग त्याची लास्ट डेट समजा कमीत कमी 20 दिवस किंवा 15 दिवस, 20-15 दिवस ते ॲडव्हर्टाइजमेंटची लास्ट डेट असते. तर मित्रांनो, मग पोरं काय करतात, स्टुडंट्स काय करतात का, आज भरू, उद्या भरू, लास्ट डेट आहे आणखी आपण भरू. तर मग ते काय होतं, मग ते लास्ट डेटवर जेव्हा भरतात ना, मग ट्रॅफिक सर्व्हर एकदम डाऊन होऊन जातो, ट्रॅफिक हाय होऊन जातो. म्हणून तांत्रिक अडचणी निर्माण होतात. म्हणून आपण फॉर्म भरू शकत नाही. आणि मग ते लास्ट डेटचा लास्ट टाईम असतो तेव्हा पण ते कुणाचं काय होतं, पेमेंट अडकतं, तर कुणाचा फॉर्म फॉर्म अपूर्ण सबमिट होतो. मग भरपूर काही चुका होतात. तर मित्रांनो, जेवढं होईल ॲडव्हर्टाइजमेंट आली, पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट वाचायचा, त्याच्यात पोस्ट बघायची की आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे, त्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहात का, हे सगळा विचार करून शक्यतो जितके लवकर होईल तितके लवकर आपण फॉर्म सबमिट करायचा. आता मित्रांनो, फीस जास्त असते, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कॅटेगरीज वाईज 900 रुपये असतात आणि 1000 रुपये ओपन आणि जनरलवाल्यांना असतात. तर मित्रांनो, जर स्टुडंटकडे कुणाकडे पैसे नसतात, काय नसतात, कोण सगळे एकदम खालचे म्हणजे असते सगळ्यांचे प्रॉब्लेम. मित्रांनो, पण तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही एलिजिबल झालं ना, तुम्ही पोस्ट वगैरे बघितली आणि तुम्ही त्याच्यासाठी पात्र जर आहात ना, तर कुणाच्याही कडून फॉर्म तर तुम्हाला भरायचे, आज नाही उद्या तुम्हाला भरायचे, पण तोपर्यंत कुणाच्याकडून ॲडजस्ट करून आपण फॉर्म भरून टाकायचा. नंतर जेव्हा आपल्याला पैसे येईन, मग त्यावेळेस त्याला देऊन टाकायचे. कारण की फॉर्म तर आपण भरणारच आहे ना, पैसे तर आपल्याला लागणारच आहे ना, तोपर्यंत ॲडजस्ट करायचं ना, कुणाच्याकडून ॲडजस्ट करून ते आपण फॉर्म भरून टाकायचं. कारण की नंतर सर्व्हरचा वगैरे खूप प्रॉब्लेम येतो. आता चूक क्रमांक 3, कागदपत्रे आधी तयार न ठेवणे. अर्ज सुरू झाल्यावर मग जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल लायर, डोमसाईल, इंटर्नशिप सर्टिफिकेट शोधायला सुरुवात होते. यामुळे अनावश्यक धावपळ होते. सर्व कागदपत्रे आधीच व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, जे पण आपले शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आहेत, सगळे एकदम बरोबर आहे का ते तपासा. नॉन क्रिमिनल, डोमसाईल, इंटर्नशिप सर्टिफिकेट हे सगळे व्हॅलिडिटी आहे का ते सगळं बघा. व्हॅलिड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे सगळे सर्टिफिकेट जे तर आपल्या एक जागेवर ठेवा आणि सगळे व्यवस्थित तयार करून ठेवा. चूक क्रमांक 4, फोटो आणि सिग्नेचर. काही वेळा फाईल आकार, फॉर्मॅट किंवा फोटोची गुणवत्ता आवश्यक निकषानुसार नसते. अर्ज भरताना जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसारच फोटो आणि स्वाक्षरी तयार ठेवा. मित्रांनो, जे पिक्सेल्स असते फोटोज आणि सिग्नेचर, जे पिक्सल असतं ते पिक्सल जे हे तर आपण एकदम जे साईज त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याचं क्रायटेरिया ते सांगितलेलं आहे, ते क्रायटेरियामध्ये JPG फाईल वगैरे काय सांगतात ते, जसं ते सांगतात त्या अगोदरच आपण JPG फाईल आणि ते सिग्नेचर सगळं आपण तयार करायला ठेवायला पाहिजे.
आता चूक क्रमांक 5, अभ्यास उशिरा सुरू करणे. मित्रांनो, हे सगळ्यात मोठी चूक जी माझ्या लक्षात अगर जर आली, माझ्या नजरेमध्ये जी चूक आहे ती सगळ्यात मोठी चूक आहे, अभ्यास उशिरा सुरू करणे. जरात आली की अभ्यास करेन, ही सर्वात मोठी चूक आहे. ही स्पर्धा परीक्षेत निवड त्यांचीच होते जे आधीपासून सातत्याने तयारी करत असतात. म्हणजे सगळ्यात मोठी चूक म्हणजे उशीर अभ्यास सुरू करणे. मित्रांनो, जेवढा होईल जेवढं जास्त होईल अभ्यासाला सुरुवात करा. कारण की जे म्हणतात ना, जाहिरात आली की अभ्यास करू, त्यांचा अभ्यास काय होणार नाही. हे माझे 100% गॅरंटी आहे. जे आत्ताच अभ्यास करत नाही तर ते नंतर काय अभ्यास करणार आहे. त्यांना स्लॅबस पाहायला वेळ जाणार आहे. पुन्हा त्यांना काय वाचायचं ते समजा काय स्टडी करायचं त्याच्यात वेळ वाया जाणार आहे. मग ते काय लिहीन, काय ग्रामरचं काय स्लॅबस बघा आणि काय टेक्निकलचा स्लॅबस ह्याच्यात पाहण्यात पाहण्यात त्यांचा वेळ निघून जाईल आणि डायरेक्ट एक्झाम येईल. डायरेक्ट एक्झाम येईल. म्हणजे काय होणार का तुम्ही काय म्हणतात, ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर आपण स्टडी करू. ॲडव्हर्टाइजमेंट आली की आपण स्टडी केल्यावर मग ते पाहण्यात हॉल तिकीटची तारीख येतात. मग हॉल तिकीट ते 7-8 दिवसामध्येचे हॉल तिकीट आणि एक्झामच्या दरम्यान म्हणजे 7-8 दिवसाचा फरक असतो. मग ते हॉल तिकीट आल्यावर ते स्टडी सुरू करतात. हे मी स्वतः बघितलेलं आहे. माझं स्वतःच झालेलं आहे. का स्टडी कधी करतात आपण का हॉल तिकीट आल्यावर. कारण की ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येते ना तेव्हा हॉल तिकीट आणि ॲडव्हर्टाईज हे दोघांमध्ये ना कमीत कमी 20 किंवा 25 दिवसाचा फरक असतो. ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येते तोपर्यंत आपल्याला पाहण्यात काय वाचायचं काय ते सगळं स्लॅबस गोळा करण्याचा वेळ जातो. मग हॉल तिकीट येतो. मग आपल्याला लक्षात येतो का अरे आता वेळ खूप कमी आहे, आपल्याला हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू मध्ये एक्झाम घेऊन जाते. मग मित्रांनो, एक्झाम आल्यावर मग आपल्याला माहिती आहे का त्याच्यात क्वेश्चन येतात तर आपल्याला काय आन्सर येणार नाही. ठीक आहे. आता चूक क्रमांक 6, अधिकृत अभ्यास न पाहणे. पुस्तक खरेदी करतात पण अभ्यासक्रम काय आहे हेच माहीत नसतं. नेहमी अधिकृत सिलेबसनुसार अभ्यास करा. मित्रांनो, आता आपण काय करतोय की कोणतंही पुस्तक वाचतात. टेलिग्राम, व्हॉट्सअपवर बघून हे पुस्तक वाचा. आता भरपूर काय असे चॅनल्स आहे, मला काय घेणं देणं नाही आहे, पण भरपूर असे काही चॅनल्स आहे की ते म्हणतात एवढं तुम्ही करून जावा आणि तुम्ही पास होणार. एवढंच तुम्ही करा, एवढंच करा, तुम्ही 100% लागणार. मित्रांनो, असं नसतं. तुम्ही काय करा, जे सिलॅबसमध्ये जे ऑफिशियल सिलॅबस गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवा. जे त्यांनी सांगितलेलं आहे तेच करा. जेवढं सांगितलं तेवढंच करा. जास्त आपल्याला वेळ इकडं तिकडं वाया घालू नका. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जेवढं जास्त वेळ आपल्याला हे करायचं तर ते जास्तीत जास्त टेक्निकलला काढा, टेक्निकलसाठी द्या आणि नॉन टेक्निकला पण जास्त वेळ द्या. म्हणजे एकदम तुमचे एकदम संतुलन करा, म्हणजे इक्विलियंट करा. नॉन टेक्निकल टेक्निकल जसं तुम्हाला होईल तसं कवर करा, पण अभ्यास चालू ठेवा. मित्रांनो, चूक क्रमांक 7, प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे दुर्लक्ष. PYQ म्हणजे परीक्षेचा आरसा, प्रश्नाचा सतर पद्धती आणि महत्त्वाचे विषय समजण्याचे खूप उपयोगी ठरतात. PYQ म्हणजे काय मित्रांनो? PYQ ज्याचं प्रिव्हियस क्वेश्चन म्हणजे TCS किंवा IBPS जे कंपनी असतात ना, हे नेहमी वारंवार विचारलेले क्वेश्चन जरी टाकतात. पण त्याच्यात आपले दोन बेनिफिट मिळतात. एक बेनिफिट आपल्याला काय होतं का आपल्याला स्ट्रॅटेजी माहिती होती का क्वेश्चन कसा आहे, क्वेश्चनचं लेवल काय असतं, क्वेश्चन कोणत्या स्वरूपाचे असतात हे आपल्याला माहीत होतं. आणि दुसरा बेनिफिट आपल्याला काय का जर ते वारंवार विचारलेलं जर आपल्याला आलं तर लगेच तुरंत आपल्याला त्याचा काय होतो आन्सर सापडतो का नाही, अरे हे हे आपण वाचला होता आणि हेच क्वेश्चन त्यांनी टाकलेलं आहे, हेच क्वेश्चन त्यांनी काय केलेलं आहे टाकलेलं आहे. मग आपल्याला दुसरा बेनिफिट काय होतो की ते ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं आन्सर माहीत असतं. म्हणून मित्रांनो, PYQ जे आहे ना, PYQ तुम्ही 100% करा. प्युअर क्वेश्चन जेवढा टाईम तुमचा होईल तेवढा टाईम तुम्ही PYQ सोडवा. सगळ्यात जास्त जर तुम्हाला PYQ सोडवायचं ना मित्रांनो, तर नॉन टेक्निकलचे सोडवा. नॉन टेक्निकलमध्ये कसं आता टेक्निकल सिलॅबसचे तर तुम्हाला PYQ माहीत नसणार, कारण की टेक्निकल सिलॅबस तुम्हाला वाचावं लागणार आधी आणि वाचून नंतर तुम्ही PYQ सोडवतील. पण नॉन टेक्निकल जसं ग्रामर वगैरे आहे तर ग्रामरचे जेवढं PYQ होईल जास्तीत जास्त तुम्ही नॉन टेक्निकलचे पण PYQ सोडवा. आता चूक क्रमांक 8, मॉक टेस्ट न बघणे, मॉक टेस्ट न देणे. फक्त वाचून उपयोग नाही मित्रांनो, वेळेच्या मर्यादित प्रश्न सोडण्याचा सराव आवश्यक आहे. म्हणजे मॉक टेस्टमध्ये काय आपला सराव होतो का आपल्याला किती टाईम एक प्रश्नाला द्यायचं, किती अचूक टाईममध्ये आपल्याला प्रश्न तेवढा करायचा, जास्त वेळ कोणत्या प्रश्नाला घालायचं, कोणत्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचं नाही, हे सगळं आपल्याला मॉक टेस्टमध्ये कळून जातो. म्हणून मॉक टेस्ट देणे. चूक क्रमांक 9, अफवांवर विश्वास ठेवणे. म्हणजे पेपर रद्द झाला, पेपर रद्द होणार, भरती रद्द होणार, एक्झाम पॅटर्न बदलला, अशा अनेक अफवा सोशल मीडियावर फिरत असतात. हे नेहमीच आहे मित्रांनो, नेहमीच आहे का
कॅन्सल होणार आहे, पेपर फुटणार आहे, पेपर कॅन्सल होणार आहे, पेपर असं होणार आहे, भरती रद्द होणार आहे, एक्झाम पॅटर्न बदलणार आहे, अशा अनेक अफवा सोशल मीडियावर फिरत असतं. फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. जे ऑफिशियल गव्हर्नमेंटची नोटिफिकेशन येईल तेच नोटिफिकेशनला आपण जे तर ग्रह धरायचं. आता चूक क्रमांक 10, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची तयारी न करणे. फक्त परीक्षा पास होणे पुरेसं नाही मित्रांनो. आता आपल्याला कसं होतं मित्रांनो, जेव्हा आपण एक्झाम देऊन एक्झाम सेंटरच्या आपण बाहेर निघतात. म्हणजे माझा एक्झाम झाला होता 2023ची भरती मी सांगितली ना तुम्हाला, माझा सिलेक्शन झाला होता, पण फायनल सिलेक्शन माझा डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आला होता, म्हणून ते डॉक्युमेंट्स माझं सिलेक्शन झालेलं नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला एकदम मी कडकडीत माझी विनंती आहे की आपले डॉक्युमेंट्स तेव्हाच बघा की आपण कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल आहे, तेच पोस्टसाठी तुम्ही काय करा, अप्लाय करा. कारण की मित्रांनो, जेव्हा आपण समजा एक्झाम देतो, एक्झाम देऊन आपण बाहेर येतो, तर आपल्याला लगेच लगेच क्लिक होतो का आपण आपला पेपर कसा गेला, आपले सिलेक्शन व्हायचे किती पर्सेंटमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे, किती टक्के आपण सिलेक्शन होऊ शकतो. म्हणजे आपण समजा एक्झाम देऊन आले ना, आपल्याला लगेच लक्षात येतो का आपले एवढे क्वेश्चन आपले करेक्ट आलेले, एवढे क्वेश्चनमध्ये आपल्याला थोडासा हे आहे म्हणजे कन्फ्युजन आहे, पण एवढे 100% आपले क्वेश्चन कन्फर्म आहे. म्हणून आपल्याला एक एक टार्गेट भेटतो का आपला सिलेक्शन झाला किंवा नाही झाला, किंवा होण्यामध्ये आहे, किंवा आपण वेटिंगला असते. एवढं आपल्याला काय होतं, एक टार्गेट भेटतो. म्हणून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची तयारी करा. तयारी कशी करायची, का जेवढी मूळ कागदपत्रे, त्यांची वैधता आणि आवश्यकता प्रति व्यवस्थित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता चूक क्रमांक 11, वेळेचे नियोजन न करणे. दिवसभर अभ्यास करायला विचार, पण प्रत्यक्ष काहीच होत नाही. रोजचा निश्चित स्टडी शेड्यूल ठेवा. मित्रांनो, आता आपण सुरुवात करतो काय स्टडी, आपण काय करतो, ॲडव्हर्टाइजमेंट येते, आपण तो पण टाईमपास करतो, पण ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर आपण काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो. तर काही स्टुडंट्स काय करतात, दिवसभर अभ्यासाला बसतात, पण त्यांची काहीच स्टडी होत नाही. कारण की त्यांना एकतर झोप पुरत नाही आहे, एकतर त्यांचा माइंड एकदम डायवर्ट होत असतो, का हे वाचू का ते वाचू, ते वाचू का हे वाचू. म्हणून मित्रांनो, आत्तापासून स्टडी चालू करा. स्टडी चालू करून आता वेळ नाही गेला मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही आहे, वेळ गेलेली नाही आहे. आत्तापासून स्टडी चालू करा. आणि स्टडी चालू केल्यानंतर एक एक टाईम पिरियड आपला बनवा, की एवढ्या टाईममध्ये आपल्याला हे शिकायचं आहे, एवढ्या टाईममध्ये आपल्याला हे शिकायचं आहे. आणि तो तो झाल्यावर जे आहे तर मग स्टडी प्लॅन आपण जेव्हा करते, तर आपली स्टडी 100% कंप्लीट होईल. नाही तर हे वाचू का ते वाचू, हे वाचू का ते वाचू मध्ये आपला खूप टाईम जे आहे वेस्ट होणार मित्रांनो. आता चूक क्रमांक 12, रिव्हिजन न करणे. नवीन विषय शिकत राहतात, पण जुने विषय विसरतात. आठवड्यातून किमान एक दिवस रिव्हिजनसाठी ठेवा. मित्रांनो, हे रिव्हिजन जे आहे ना, सगळ्यात बेस आणि मजबूत पाया असतो. मित्रांनो, आपण रिव्हिजनकडे दुर्लक्ष करतात, परंतु आपण एक आता विषय वाचला, आपण त्याची स्टडी केली, नोट्स वगैरे बनवलं, पण दुसऱ्या टायमाला 8 दिवस पण गेले, एक हफ्ता पण गेले, तर आपण ते लेक्चर पाहत नाही. म्हणून मित्रांनो, जे आपण नोट्स काढले, जे शिकले, त्याला कमीत कमी आपण एक एक काम करा, 147 हे रूल वापरा. हे जेवढे पण टॉपर्स असतात ना, 147 रूल वापरतात. म्हणजे पहिल्या दिवशी ते नोट्स म्हणजे पहिल्या दिवशी ते वाचतात, मग त्याचं रिव्हिजन ते चौथ्या दिवसात करतात, म्हणजे 1-4. आणि मग ते रिव्हिजन पहिल्या दिवशी आपण केला, चौथ्या दिवशी पण रिव्हिजन केला, मग तोच टॉपिक ते 7व्या दिवशी पण रिव्हिजन करतात. मग ते एक टॉपिकला ते 3 दिवस, 147 म्हणजे 3 दिवस ते रिव्हिजन करतात. 147 मग 3 दिवस अगर आपण रिव्हिजन केले, म्हणजे पहिल्या दिवशी, चौथ्या दिवशी आणि 7व्या दिवशी 147 जर रूल आपण वापरतात, ते आपल्या एकदम 100% ते मेमोरलाइज होतो आणि 100% मेमोरीमध्ये तो बसतो. आता मित्रांनो, चूक क्रमांक 13, आरोग्याकडे दुर्लक्ष. रात्रभर जागरण, झोप कमी, अनियमित जेवण याचा परिणाम अभ्यासावर होतो. योग्य झोप आणि आरोग्याची काळजी घ्या. मित्रांनो, आपण टाईमवर आपण स्टडी करत नाही, टाईमवर आपण अभ्यास करत नाही, मग ॲडव्हर्टाइजमेंट डायरेक्ट अचानक येते, आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंतर आपण अभ्यासाला सुरुवात करतात, मग आपण रात्रभर जागरण करतात, दिवसभर आपण कोणत्याही टायमाला अभ्यासाला बसतो, मग झोप कमी होती, अनियमित जेवण होतो, म्हणजे आपण म्हणजे खाण्यामध्ये आपलं मन लागत नाही, झोपण्यामध्ये आपलं मन लागत नाही, कारण की आपल्याला एकच होतो का सिलेबस कसं कव्हर होईल. म्हणून मित्रांनो, आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. आरोग्य हेल्थकडे पण लक्ष द्या, आणि एकदम सुस्तर अभ्यास आणि प्रामाणिकपणे, आणि एकदम कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, म्हणून एकदम अभ्यास आपला, फक्त अभ्यासाकडे आपलं लक्ष पाहिजे. कॉम्पिटिशन किती असू द्या, भारतमध्ये गेला, कॉम्पिटिशनला बघायचं नाही, पण जो अभ्यास करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. चूक क्रमांक 14, स्वतःची तुलना इतरांशी करणे. सगळ्यात मोठी चूक. कोणाचा अभ्यास जास्त झाला, कोणाचे टेस्ट मार्क जास्त आहेत, यामध्ये वेळ घालू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, कोण किती अभ्यास करतो ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही.
कोण किती अभ्यास करतो ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. कोणाचे मॉक टेस्टमध्ये कुणाला किती मार्क्स देतो काय बघायची गरज नाही. आपण कुठे आहे हे बघायचं. लोकांचा विचार करायचाच नाही. फक्त आपल्या माइंडसेटमध्ये आपण आपली हेल्थ डिपार्टमेंटची पोस्ट आणि आरोग्य विभागाची परीक्षा फक्त आणि आरोग्य विभागाचा स्लॅबस फक्त एवढा समोर ठेवा. एक कॅलेंडर बनवा. आज आपल्या एक डायरी बनवा, डायरी बनवा. एक डायरीमध्ये आपण आज लिहा का माझा आज किती अभ्यास झालेला आहे, आज मी काय शिकलो, त्याचा एकदा रिव्हिजन करा. मग दुसऱ्या दिवशी आपण काय शिकणार आहोत त्याचा सेकंड डे स्टडी प्लॅन तुम्ही तयार करून ठेवा. असं केले तर मित्रांनो आपली स्टडी होईल. पण दुसऱ्याची तुलना करायची नाही. कोण आपल्यापेक्षा म्हणजे आपण मॉक टेस्ट दिले, आपल्याला मॉक टेस्टमध्ये 10 मार्क पडायले पण समोरच्याला 50 पडायला, सोडून द्या, पडू द्या, त्याची स्ट्रॅटेजी आहे. पण तुम्ही त्याचा विचार करून 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 आपला माइंडसेट खराब करू नका, आपली स्टडी खराब करू नका. आपण आपलं काय ते बघायचं, आपलं काय ते बघायचं आणि आपण कुठपर्यंत ते बघायचं. इतरांचं आता कसं आहे, इतरांचं जर आपण बघितल्यानंतर आपल्या स्टडीमध्ये 100% मायनस होतो आपण, हे लक्षात ठेवा. कारण की त्याचा विचार करून करून आपल्याला ऑटोमॅटिक ताण येतो, ऑटोमॅटिक टेन्शन येतो. मग अभ्यासात मन लागत नाही, काय नाही. मग माणूस काय करतो, स्टुडंट्स काय करतात, डायरेक्ट झोपून जातात. मग बघू आता काय होईल ते होईल. पण मित्रांनो दुसऱ्याचा बघायचा नाही, आपला बघायचा. आणि जेवढं आपली स्टडी करायची तिथंच बघायचं, तेवढंच बघायचं. समोरचा स्लॅबस आहे, गव्हर्नमेंटचा ऑफिशियल समोर स्लॅबस आहे, ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ऑफिशियल म्हणजे बुक्स लेट वगैरे जे पण आहे, नोट्स वगैरे सगळे आपल्या समोर आहे. फक्त आपल्या अभ्यासाला एकदम पूर्णपणे जे येतं चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. हे शेवटची चूक क्रमांक 15 सातत्य न ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे. 2 दिवस अभ्यास मग 4 दिवस सुट्टी, अशा पद्धतीने यश मिळत नाही. दररोज थोडा अभ्यास करा पण सातत्याने करा. मित्रांनो हे जे गोष्ट आहे, हे जे चूक आहे सगळ्यात मोठी चूक आहे. कारण की आपण काय करतो, तयारीला सुरुवात तर करतात पण एक दिवस आपण फुल जोशमध्ये स्टडी करतात पण सेकंड डेमध्ये आपल्याला जोश नसतं ते. मग एक दिवस आपण अभ्यास करतात, 4 दिवस आपण सुट्टी मारतात, मग त्याच्यामध्ये काहीच होणार नाही मित्रांनो. म्हणून मित्रांनो असं म्हणजे कमी अभ्यास करा. मी काय म्हणलं तुम्हाला आधीच का, तुम्ही 3 तास बसायच्या ऐवजी एक अर्धा तास बसा पण डेली बसा. कन्सिस्टन्सी तुम्ही यूज करा, कन्सिस्टन्सी तुम्ही वापरा. का मी अर्धा तास बसणार पण कंटिन्यू बसणार, 1 तास बसणार मी कंटिन्यू बसणार. रोजचा 1 तास म्हणजे आता सकाळचा माझा आहे, समजा संध्याकाळचा माझा 7चा टाईम आहे तर मी 7 ते 8 बसणारच. भले माझी स्टडी होऊ नको हो, पण मी 7 ते 8 बसणारच. स्टडी टेबलवर जाऊन मी पुस्तक तरी हातात घेऊन तिथं बसन, पण मी बसणारच. 1 तास आपल्याला बसायचं म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य आपल्याला ठेवायचंच आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो आज या 15 चुका टाळल्या तर तुमची तयारी नक्की अधिक मजबूत होईल. लक्षात ठेवा, भरतीमध्ये फक्त अभ्यास महत्त्वाचा नसतो तर योग्य नियोजन, योग्य माहिती आणि योग्य वेळी निर्णयही तितकेच महत्त्वाचे असतात. आज स्वतःला विचारा, या 15 पैकी मी किती चूक करत आहे, या 15 पैकी मी किती चूक करत आहे. जर एखादी चूक होत असेल तर आजपासूनच ती सुधारायला सुरुवात करा. मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2026 ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर पहिल्या 24 तासात काय करावे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत मित्रांनो स्टडीला जे आहे तर कन्सिस्टंटली स्टडी करा, प्रामाणिकपणे स्टडी करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.